नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एमपीएससी पॉइंट. पुन्हा एकदा सर्वांचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. बघा मित्रांनो, आपण जे काही एसटीआय मेन्सचे पेपर बघत आहोत त्यामधील आपण पॉलिटी स्पेसिफिकली कव्हर करत आहोत. म्हणजे क्वेश्चन सोडवून त्यासंबंधी अधिकची माहिती घेणे किंवा एक प्रकारे हे क्वेश्चनचं ॲनालिसिस आपण म्हणू शकतो. तर आपण 2021 आणि 2022चा एसटीआय मेन्सचा पेपर कव्हर केलेला आहे. आता आपण 2020चा जो एसटीआय मेन्सचा पेपर आहे त्यातील पॉलिटीचे प्रश्न कव्हर करणार आहोत. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सो थँक्यू सो मच तुम्ही जो मागच्या व्हिडिओजना रिस्पॉन्स दिला त्याबद्दल. आता बघा 36वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते भारतीय राज्यघटनेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. हा जो पेपर आहे तो एसटीआय मेन्स 2020चा आहे. त्यातील हा पहिला प्रश्न आहे. टोटल 10 क्वेश्चन असतात पॉलिटीचे एसटीआय मेन्सला. खालीलपैकी कोणते भारतीय राज्यघटनेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य किंवा वैशिष्ट्ये आहेत. अध्यक्षीय शासन पद्धती, प्रभावशाली केंद्रशासन, दुहेरी न्यायपालिका आणि द्विगृही कायदेमंडळ. बघा आता एकतर कन्फर्म आपल्याला समस्त प्रश्न बघून की आपल्याला राज्यघटनेचं जे भारतीय राज्यघटना आहे आपली त्याचं वैशिष्ट्य विचारलेलं आहे. मग पहिलं म्हणजे द्विगृही कायदेमंडळ तर आहेच आपलं. द्विगृही कायदेमंडळ म्हणजे दोन गृह आहे बघा, लोकसभा राज्यसभा. तर डी तर कन्फर्म एक वैशिष्ट्य आहे, म्हणजे इथं हे डी आहे, इथे डी आहे, इथे डी नाही, म्हणजे हे कट होईल. हा ऑप्शन जो आहे तो इथे कॅन्सल आउट होऊन जाईल. त्यानंतर अध्यक्षीय शासन पद्धती आहे का आपल्या भारतामध्ये? नाही, आपल्यामध्ये संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केलेला आहे. म्हणजे ए ऑप्शन मध्ये नको, मग वरील सर्वमध्ये ए असणार आहे त्यामुळे ते देखील इथं कट होतं. मग एकतर बी डी येईल किंवा बी सी डी येईल. मग सी बघा, फक्त दुहेरी न्यायपालिका आहे का आपल्या भारतामध्ये? ते देखील नाही, म्हणून सी देखील येणार नाही. म्हणून फक्त ऑप्शन नंबर 2 इथे उरतो, बी आणि डी. म्हणजे प्रभावशाली केंद्र शासन म्हणजे प्रभावी केंद्र आहे आपलं भारतामध्ये आणि द्विगृही कायदेमंडळ आहे. दुहेरी न्यायपालिकाही नाही आणि अध्यक्षीय शासन पद्धतीही नाही. या प्रश्नाविषयी थोडी एक्स्ट्रा माहिती तुम्हाला देतो जेणेकरून इन फ्युचर काही एक्झाम मध्ये क्वेश्चन जर आले तर ते सुटायला हवे. बघा आता एक शासन प्रणालीचे प्रकार बघा. अगोदर शासन प्रणाली जी असते प्रत्येक देशामध्ये किंवा कोणत्याही देशामध्ये ती बेसिकली दोन प्रकारची असते. एक म्हणजे अध्यक्षीय आणि दुसरी म्हणजे संसदीय. भारतामध्ये संसदीय प्रकारची शासन पद्धती आहे, म्हणजेच राष्ट्रप्रमुख असतो पण तो फक्त नामधारी असतो जसं की राष्ट्रपती. आणि इथे अध्यक्षीय मध्ये काय असतं बघा, राष्ट्राध्यक्ष असतात. राष्ट्राध्यक्ष हे एकच पद असतं. जसं आपल्या इथे बघा राष्ट्रप्रमुख म्हणजेच राष्ट्रपती असेल, त्यानंतर पंतप्रधान असतील, मंत्रिमंडळ असेल, ते सर्व संसदेला जबाबदार असतात. इथे कुणीही कुणाला जबाबदार नसतं. अध्यक्षीयमध्ये राष्ट्राध्यक्ष असतो, त्यानंतर संसद देखील त्यांची असते, मंत्रिपरिषद देखील असते किंवा मंत्रिमंडळ देखील असतं. मंत्रिमंडळ पण बघा यापैकी कुठलंही म्हणजे कोणीही कुणाला जबाबदार नाही. सर्व जे आहेत ते स्वतंत्र आहेत, स्वतंत्र असे आहेत, म्हणजे एकमेकावर ते जबाबदार नाही. म्हणून तिला अध्यक्षीय प्रणाली म्हटली जाते. भारतामध्ये जी संसदीय प्रणाली आहे त्यामध्ये बघा तुम्हाला माहित असेल की मंत्रिमंडळ सामूहिकरित्या लोकसभेला जबाबदार असते. मंत्री जो असतो संयुक्तरित्या तो राष्ट्रपतीला जबाबदार असतो आणि प्रत्येकाचं उत्तर कोणाला ना कोणाला तरी द्यावं लागतं काही असेल तर, म्हणून ते एकमेकावर अवलंबून असतात. त्या प्रकारच्या प्रणालीला संसदीय शासन प्रणाली असे म्हणतात. आणि हे अध्यक्षीय आणि संसदीय हे दोघंही अप्रत्यक्ष लोकशाहीचे प्रकार आहेत, हे लक्षात घ्यायचं. अप्रत्यक्ष लोकशाही. इथे संसदीय लोकशाहीमध्ये जो राष्ट्रप्रमुख नामधारी असतो एक, आणि एक जो असतो तो शासन प्रमुख असतो. शासन प्रमुख जो की वास्तविक असतो, जसं की पंतप्रधान असतील बघा. आणि मित्रांनो एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे संसदीय स्वरूप आहे आपल्या भारताचं सध्या, तर ते संसदीय स्वरूप आपण ब्रिटनकडून स्वीकारलेलं आहे. ब्रिटन हे लक्षात ठेवायचं. विचारलं जातं तुम्हाला जोड्या लावामध्ये वगैरे येतं जनरली. आणि आपली जर आपण न्यायव्यवस्था बघितली, न्यायव्यवस्था तर ती काय आहे, स्वतंत्र आहे आणि एकात्मिक आहे. स्वतंत्र म्हणजे काय तर तिच्यावरती कोणाचंही एक म्हणतो आपण वर्चस्व नाही. आणि एकात्मिक म्हणजे काय तर वर सुप्रीम कोर्ट आहे बघा केंद्रामध्ये, किंवा एक सुप्रीम कोर्ट आहे आणि त्यानंतर सर्व राज्यांमध्ये जे हायकोर्ट आहे, त्यानंतर अंडर जे दुय्यम न्यायालय असतात, डिस्ट्रिक्ट कोर्ट असतात. अशा प्रकारे ही जी रचना आहे तिला एकात्मिक स्वरूपाची रचना म्हटली जाते. आणि कुठेही दुहेरी न्यायव्यवस्था इथे याला म्हणता येत नाही. म्हणजे सुप्रीम कोर्ट स्वतंत्र आहे त्याचे निर्णय घेण्यासाठी, हायकोर्ट देखील स्वतंत्र आहे, त्यामुळे एकमेकांवरती अवलंबून नाही, म्हणून ही दुहेरी आपण म्हणू शकत नाही. हायकोर्टसाठी वेगळे त्यांना अधिकार आहेत, सुप्रीम कोर्टला वेगळे अधिकार आहेत.
ते एकात्मिक स्वरूपाचे मानले जातात. म्हणून या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते आपल्यानुसार किंवा आन्सर कीनुसार ऑप्शन नंबर 2 हे करेक्ट आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, सरकारी या कमिशन. आता सरकारी या कमिशन विषयी प्रत्येक 1-2 वर्षांनी बघा तुम्हाला प्रत्येक पेपरमध्ये क्वेश्चन दिसतो. सरकारी आयोग अत्यंत महत्त्वाचा आहे. तर हा कशाशी संबंधित आहे विचारलेला आहे. बघा, हा निवडणूक सुधारणांशी देखील नाही, बँकिंग वित्तीय विभागाशी देखील नाही, केंद्र व राज्य संबंधाशी आहे. फक्त ए जे आहे ते इथे आपलं उत्तर असणार आहे. मग सरकारी आयोगाविषयी थोडी माहिती तुम्हाला देतो. आय थिंक इथेच ती कव्हर होईल आपली. बघा, 1983 मध्ये या सरकारी आयोगाची स्थापना केली होती केंद्र राज्य संबंधांचे परीक्षण करण्यासाठी. त्यानंतर 1987 ला त्यांचा अहवाल जो आहे तो त्यांनी दिला होता अहवाल. आणि या सरकारी या कमिशनमध्ये बघा 2 सदस्य होते. एक बी शिवरामन, मागच्या वर्षीचा कंबाईन प्रिलिम 2023 मधील प्रश्न आहे, आणि सेन, त्यांना SR सेन म्हणतात, SR सेन, हे 2 सदस्य या सरकारी या कमिशनमध्ये होते. एवढीच माहिती याविषयी महत्त्वाची आहे. त्याच्या ज्या तरतुदी आहेत वगैरे त्या तुम्ही पुस्तकामधून वाचू शकतात, कारण त्या तरतुदी खूप आहेत, त्यापैकी इम्पॉर्टंट तुम्ही वाचा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, माहितीचा अधिकार डॅश डॅश आहे. मूलभूत अधिकार, कायदेशीर अधिकार, मूलभूत अधिकार नाही व कायदेशीर अधिकार ही नाही, मूलभूत अधिकार व कायदेशीर अधिकार हे दोन्ही आहे. राईट टू इन्फॉर्मेशन, राईट टू इन्फॉर्मेशन. बघा, राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट आहे 2005चा, तर त्यानुसार हा एक कायदेशीर अधिकार मानला जातो. जर तुम्ही बघितलं बघा तर तुम्हाला कलम जे आहेत 19A मध्ये तुम्हाला भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य, भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य, यामध्ये दिसेल की माहितीचा अधिकार हा, माहितीचा अधिकार मूलभूत हक्क आहे, मूलभूत हक्क आहे. म्हणजे जे भारतीय राज्यघटनेची कलम 19A मध्ये असं म्हटलेलं आहे की माहितीचा अधिकार मूलभूत हक्क आहे. मग तुम्ही याला मूलभूत अधिकार म्हणू शकतात का? तर याला नाही म्हणू शकत मित्रांनो, कारण एक संविधानाने आपल्याला मूलभूत हक्क दिलेले आहेत, त्यामध्ये काही तरतुदी आहेत, मग त्या तरतुदींना देखील तुम्ही मूलभूत अधिकार म्हणू शकत नाही. ओके, हे कळत नसेल तुम्हाला, जास्त कन्फ्यूज होऊ नका. एवढं लक्षात ठेवा की माहितीचा अधिकार कायदेशीर अधिकार आहे. तेवढं डिटेलमध्ये डीपमध्ये जर गेलं तर तुम्ही अजून कन्फ्यूज व्हाल आय थिंक. सो एवढं बरं आहे की मी कमीच सांगेल. 19A मध्ये आहे की भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं आहे, त्यामध्ये एक तरतूद आहे माहितीचा अधिकार हा एक मूलभूत हक्क आहे तुमचा, पण तो तुम्ही डायरेक्टली मूलभूत हक्क म्हणू शकत नाही. म्हणजे माहिती मिळवण्याचा अधिकार तुमचा मूलभूत हक्क नाही, तो तुम्हाला कायद्याने दिला आहे, तो एक कायदेशीर अधिकार आहे, तो मूलभूत अधिकार नाही. चला पुढे जाऊया. थोडंसं बघा एक्सप्लेन करतो, कारण मी सॅटिस्फाय झालेलो नाही तुम्हाला एक्सप्लेनेशन दिलं त्याबद्दल. समजा बघा तुम्हाला कलम 21 मध्ये जी राज्यघटनेची मूलभूत हक्काविषयी कलम आहे, जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्याचा हक्क. मग या 21 मध्ये असं देखील म्हटलेलं आहे की तुम्ही तुमच्या आवडीच्या पार्टनर सोबत लग्न करू शकता, किंवा आपला पसंतीचा लाईफ पार्टनर निवडण्याचा आपल्याला अधिकार संविधानाने दिलेला आहे. मग तो पार्टनर निवडण्याचा अधिकार मूलभूत अधिकार होईल का तुमचा? नाही, ती फक्त एक तरतूद आहे, त्याला डायरेक्टली तुम्ही मूलभूत अधिकार नाही म्हणू शकत, किंवा माझ्या मूलभूत अधिकाराचं उल्लंघन झालं असं तुम्ही त्याला कन्सिडर नाही करू शकत, त्याला तुम्ही मूलभूत अधिकार नाही म्हणू शकत. तसंच प्रकारे हे आहे 19A मध्ये जरी म्हटलं असलं माहितीचा अधिकार मूलभूत हक्क आहे, तरी तो तुमचा फंडामेंटल राईट होत नाही, ते फक्त एक तरतूद आहे त्यामध्ये. हे जास्त जेवढं एक्सप्लेन केलं तेवढं गोष्टी किचकट होत जातात, आणि आय कांट एक्सप्लेन मोर दॅन दिस. पुढे बघा, कार्यकाळानुसार तुम्हाला योग्य क्रम लावायचा आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री इथे तुम्हाला दिलेले आहेत. तर बघा, पहिल्यांदा येतील वसंतराव नाईक, कारण वसंतराव नाईक यांचा कार्यकाळ जर तुम्ही बघितला तर 1963 ते 75च्या काळामध्ये ते मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे. सी कुठे बघा, पहिला ऑप्शन सी इथे आहे, इथे आहे, म्हणजे हा ऑप्शन कट होईल, हा ऑप्शन कट होईल. त्यानंतर ADB DBA म्हणजे अंतुले. बघा, AR अंतुले हे जे होते मित्रांनो, ते फर्स्ट मुस्लिम CM होते, म्हणजेच पहिले एक मुस्लिम CM. म्हणून त्यानंतर AR अंतुल्ले हे 3, AR अंतुल्ले, सी नंतर A, ऑप्शन नंबर 1 तुमचा इथे करेक्ट होऊन जातो. त्यानंतर बाबासाहेब भोसले आणि शिवाजीराव निलंगेकर हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. यामध्ये जास्त काही एक्सप्लेन करण्यासारखं नाही. कोणती जोडी योग्यरित्या जोडलेली नाही? तुम्हाला इथे जोड्या दिल्या आहेत काही, आणि कोणती योग्यरित्या जोडलेली नाही असं सांगितलं आहे. मूलभूत कर्तव्ये भाग 4A बरोबर आहे. राज्य धोरणाचे निर्देशक तत्वे भाग 4 बरोबर आहे. मूलभूत अधिकार भाग 3,
यापैकी नाही हे तुमचं उत्तर असेल, कारण योग्यरित्या कोणती जोडलेली नाही विचारलेलं आहे. तीनही ज्या आहेत त्या योग्यरित्या जोडलेल्या आहेत. ऑप्शन नंबर 4 इथे करेक्ट असेल. इझी क्वेश्चन आहे, नॉट मच एक्सप्लेनेशन नीडेड. बघा 41 नंबरचा क्वेश्चन आहे. 50 इयर्स ऑफ लेजिस्लेटिव्ह काउन्सिल इन महाराष्ट्र हा ग्रंथ यशवंतराव चव्हाण यांनी लिहिला. महाराष्ट्राच्या विधान परिषदेचा वर्धापन दिन 20 जुलै आहे. महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये राज्यपालांद्वारे नियुक्त सदस्य 12 असतात. महाराष्ट्राच्या विधान परिषदेची गणपूर्ती संख्या 10 एवढी असते. ओके, बघा आता खूप काळजीपूर्वक हा प्रश्न तुम्ही जर वाचला तर तुम्हाला समजेल की इथं सर्व ऑप्शन बरोबर नाहीत, म्हणजे कुठला तरी एक चुकीचा आहे किंवा दोन चुकीचे आहे. मग या स्वरूपाचा क्वेश्चन असतो तेव्हा बघा मोस्ट प्रोबेबली एकच चुकीचं असतं, मग कुठंतरी एक यामध्ये चुकीचं आपल्याला असणार आहे असं आपण गेस करू शकतो. हे फक्त गेस आहे जर तुम्हाला नॉलेज नसेल तर, पण जर नॉलेज आहे सो गो थ्रू द नॉलेज, म्हणजे तुमच्या नॉलेज प्रमाणे तुम्ही जायचं आहे. मग आता एक एक गोष्ट क्लिअर करूया. इथं बघा काय काय आहे. हा ग्रंथ जो आहे तो यशवंतराव चव्हाण यांचा नाही, तो ग्रंथ आहे बेलावडी यांचा. म्हणजे हे विधान इथं चुकीचं आहे, म्हणून BCD हे आपलं उत्तर येतं. माझं ते उत्तर कसं येतं, काय हे पुढच्या स्टेटमेंटचा अर्थ आहे, सर्व आपण बघूया. बघा आता महत्वाची गोष्ट म्हणजे गणपूर्ती. गणपूर्ती मग गणपूर्ती आहे मित्रांनो, ती आपण दोन भागांमध्ये डिवाइड करू शकतो. एक म्हणजे संसदेची गणपूर्ती किती पाहिजे, आणि इथं विधिमंडळ राज्य विधिमंडळाची गणपूर्ती किती असायला हवी, राज्य विधिमंडळ. ओके, आता या संबंधीची तरतूद संसदेनुसार आर्टिकल 103 मध्ये आहे. राज्य विधिमंडळानुसार आर्टिकल आय थिंक 189 3 मध्ये तुम्हाला या संबंधी तरतूद दिसते. मग आता बघा संसदेमध्ये दोन गोष्टी इथे महत्वाच्या ठरतात. त्या दोन गोष्टी कोणकोणत्या, तर 1/10 सदस्य एवढी गणपूर्ती असायला हवी लोकसभेमध्ये, आणि राज्यसभेमध्ये देखील 1/10 सदस्य एवढी गणपूर्ती असायला हवी. मग आता लोकसभेमध्ये टोटल 545 सीट असतात, त्याला तुम्ही 10 ने भाग दिला तर जवळपास 55 सीटांची इथे तुम्हाला गणपूर्ती लागणार आहे. आणि इथं जर बघितलं तुम्ही 245 सीट असतात राज्यसभेमध्ये, त्याला जर तुम्ही 10 ने डिवाइड केलं तर तुम्हाला इथे जवळपास 25 सीट ज्या आहेत त्या गणपूर्तीसाठी लागतील. पण इथे बघा राज्य विधिमंडळाच्या बाबतीत थोडंसं वेगळं आहे. इथं सांगितलेलं आहे की किमान 1/10 किंवा फक्त 10. आता हे का सांगितलेलं आहे त्याच्या मागचं कारण सांगतो. समजा राज्य विधिमंडळामध्ये जर आपल्या 288 जागा आहेत महाराष्ट्राच्या बाबतीत, तर त्याला जर 10 ने भाग दिला तर 28 जागा ज्या आहेत त्या येतील तुमच्या, म्हणजे गणपूर्तीसाठी 28 जागा लागतील. आणि या जागा विधानसभेसाठी आहेत, विधानसभा. पण विधान परिषदेसाठी 78 जागा असतात बघा महाराष्ट्रासाठी, आणि त्याला जर 10 ने भाग दिला तर ते 8 येईल. म्हणजे इथं 8 झालं, जे 10 पेक्षा कमी झालं. इथे काय सांगितलेलं आहे, राज्य विधिमंडळामध्ये गणपूर्ती दोन प्रकारे असू शकते, म्हणजे किमान 1/10 सदस्य किंवा फक्त 10. यापैकी जे जास्त असेल ते, म्हणजे एकतर किमान 1/10 सदस्य लागतील, किंवा तेवढे जर भरत नसतील तर किमान 10 तरी पाहिजे, म्हणजे फक्त 10 तरी पाहिजे. यापैकी जे जास्त असेल ते तुम्हाला इथे लागणार आहे. बघा मी पुन्हा सोप्या भाषेमध्ये एक्सप्लेन करतो. गणपूर्ती हा असा विषय आहे की ज्याशिवाय संसदेचं अधिवेशन किंवा राज्य विधिमंडळाचं अधिवेशन चालू शकत नाही. मग राज्य विधिमंडळामध्ये काय काय येतं, एक तर येते विधानसभा आणि दुसरी म्हणजे विधान परिषद. मग विधानसभा आणि विधान परिषद यासाठी एक सेमच तरतूद आहे की जर गणपूर्ती लागेल तर ती गणपूर्ती किती लागेल, एकतर 1/10 सदस्य असायला हवे किंवा फक्त 10 सदस्य असायला हवे. यापैकी जी संख्या जास्त असेल तेवढी गणपूर्ती तुम्हाला लागेल. मग तुम्हाला माहित आहे की भारताच्या विधानसभेमध्ये एकूण 288 जागा आहे. मग गणपूर्तीसाठी इथे किती मेंबर होतात, 28 मेंबर होतात. 28 मेंबर जर झाले तर गणपूर्ती होते. मग विधान परिषदेच्या बाबतीत बघा, जर तुम्ही 78 जागा कन्सिडर केल्या विधान परिषदेच्या तर 8 ही तुम्हाला संख्या मिळते. म्हणजे जर तुम्ही 110 घेतले 78चे तर 8 सदस्य संख्या मिळते. पण 8 हे 10 पेक्षा कमी आहे, म्हणून आपल्या महाराष्ट्राची जी विधान परिषदेची गणसंख्या आहे ती फक्त 10 एवढी सदस्य संख्या आहे. मग या प्रश्नामध्ये जर तुम्ही वापस याल, म्हणजे परत याल, तर इथे सांगितले तुम्हाला की विधान परिषदेची गणपूर्ती संख्या 10 सदस्य एवढी आहे. हे बरोबर आहे, कारण तरतूद कशी आहे, एकतर 110 पाहिजे किंवा फक्त 10 पाहिजे. यापैकी जे जास्त असेल ते कन्सिडर करण्यात येतं.
110 जर घेतले तुम्ही विधान परिषदेच्या तर ते 8च्या अराउंड येतात, पण फक्त 10 जर घेतले तुम्ही तर ते जास्त संख्या येते, म्हणजे 8 पेक्षा जास्त 10. तर ही 10 एवढी सदस्य संख्या त्यामुळेच आपल्या विधान परिषदेची आहे. समजलं असेल तुम्हाला, थोडंसं डोकं लावा, कळेल. आणि हे अशी किमान अट का ठेवण्यात आलेली आहे, कारण जर तुम्ही बघितलं बघा, जर तुम्ही सिक्कीम कन्सिडर केला, सिक्कीम, मग सिक्कीम मध्ये किती जागा आहेत? 32 जागा आहे. 32चे 10 जर तुम्ही घेतले फक्त 3च होतील, मग एवढे 3च फक्त गणपूर्तीची संख्या असेल का? नाही, म्हणून तिथं फक्त 10 ही अट कन्सिडर करण्यात येते. 10 म्हणजे तिथं 10 सदस्य लागतील गणपूर्तीसाठी. तसेच तुम्ही जर अदर गोवा वगैरे घेतलं किंवा अदर स्टेट घेतली तरी तुम्हाला ही कंडिशन लक्षात घ्यावी लागेल. 110 किंवा फक्त 10 यापैकी जे जास्त असेल ती गणपूर्ती संख्या मानली जाते. त्यानंतर या प्रश्नामध्ये अजून एक म्हटलेलं आहे बघा, विधान परिषदेमध्ये राज्यपालाद्वारा नियुक्त 12 सदस्य असतात. तर हे बरोबर आहे. तुम्हाला माहित असेल की 106 सदस्य विधान परिषदेमध्ये राज्यपाल निवडत असतो. 106 म्हणजे 78चे 106 जर तुम्ही घेतले तर 12 सदस्य होतात जवळपास. सो 12 सदस्य राज्यपाल नियुक्त असतात. आणि इथं सांगितलंय बघा, महाराष्ट्र विधान परिषदेचा वर्धापन दिन 20 जुलै आहे. तर तो बघूया त्याविषयी काय तरतुदी आहेत. तर 20 जुलै या ऑप्शन नुसार किंवा या स्टेटमेंट नुसार आपल्याला सांगितलेलं आहे 20 जुलै असेल. बघा, महत्वाचं म्हणजे 1935चा कायदा. मग या कायद्यानुसार 2 महत्वाच्या गोष्टी घडल्या. त्या म्हणजेच 1937 साली, आणि ते तारीख देखील महत्वाची आहे, 19 जुलै 1937 साली विधानसभा बैठक पुणे येथे भरली. विधानसभा बैठक, पहिली विधानसभा बैठक तुम्ही त्याला म्हणू शकता, पुणे येथे भरली. आणि 20 जुलै 1937 रोजी पहिली विधान परिषद जी आहे ती इथे भरली. मग आता इथं काय सांगितलेलं आहे, 20 जुलैला विधान परिषदेची पहिली बैठक भरली. मग तिचा वर्धापन दिन 20 जुलैच असेल, त्यामुळे 20 जुलै हेच ऑप्शन जो आहे तो करेक्ट असेल. हे वर्ष लक्षात ठेवायचं, 1937. इथे बघा 20 जुलै दिलेलं आहे वर्धापन दिन. इथे जर विधानसभा असती तर 19 जुलै असायला पाहिजे होतं. सो येणाऱ्या एक्झाम मध्ये हे कामात येईल तुम्हाला. सो अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते BCD फक्त हे येणार आहे. पुढचा प्रश्न, भारताच्या कोणत्या राज्यांची केंद्रशासित प्रदेश वर्गवारीमधून राज्यांच्या वर्गवारीमध्ये बढती करण्यात आलेली आहे? मग बघा, सिक्कीम जे आहे ते कधीच केंद्रशासित प्रदेश नव्हतं, ते सुरुवातीपासून राज्य आहे. त्यामुळे सिक्कीम वगळता सर्व यामध्ये येतील. ABC म्हणजे ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर येईल. बघा, मग आता कोणकोणते असे केंद्रशासित प्रदेश होते की ज्यांचं राज्यांमध्ये रूपांतर केलं, तर तुम्हाला शॉर्ट मध्ये इथेच मी एक्सप्लेन करून सांगतो. पहिलं म्हणजे बघा हिमाचल प्रदेश. हिमाचल प्रदेशचं नंतर केंद्रशासित प्रदेश करण्यात आलं होतं. त्यानंतर गोवा देखील अगोदर हिमाचल प्रदेश अगोदर केंद्रशासित प्रदेश होतं, त्यानंतर राज्यामध्ये कन्वर्ट करण्यात आलं. गोवा देखील अगोदर केंद्रशासित, त्यानंतर राज्यामध्ये कन्वर्ट केलं. त्यानंतर मणिपूर, हे सर्व अगोदर एक केंद्रशासित प्रदेश होते, त्यानंतर त्यांना राज्यांमध्ये बदलण्यात आलेलं आहे, कारण सध्या ते राज्य आहे. सिक्कीम बघा अगोदर सहराज्य होतं, त्यानंतर 36व्या घटनादुरुस्तीने ते राज्य बनलेलं आहे. हे केव्हाच किंवा कधीच हे एक केंद्रशासित प्रदेश नव्हतं. खालीलपैकी कोणती उदाहरणे राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांच्या अंमलबजावणीची आहेत? मग इथे दिलेली बघा तुम्हाला सर्व जे विधाने आहेत, किमान वेतन कायदा 1948, मातृत्व लाभ कायदा 1961, त्यानंतर राष्ट्रीय वन धोरण 1988, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना 2006, ही सर्व जे आहेत मित्रांनो ती राज्य धोरणाच्या अंमलबजावणीची तत्वांच्या अंमलबजावणीची उदाहरणे आहेत. मग किमान वेतन कायदा असेल, त्यानंतर हे जे आहे कलम 42 नुसार बघा कामाच्या ठिकाणी न्यायपूर्ण वागणूक मिळण्याचा किंवा मातृत्व प्रसूती सहाय्य संबंधीचा हा ऍक्ट आहे. त्यानंतर जर तुम्ही बघाल तर 48A मध्ये तुम्हाला सांगितलं आहे की पर्यावरण सुधारणा, वने व वन्यजीव संरक्षण. तर हे सर्व जे ऍक्ट्स आहेत ते राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वाच्या अंमलबजावणीचे आहेत, म्हणून ऑप्शन नंबर 4 इथे करेक्ट आहे. पुढचा प्रश्न, नोव्हेंबर 2021 मध्ये विधान परिषदेने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र विधान परिषदेत सर्वाधिक जागा कोणत्या राजकीय पक्षाकडे आहेत? तर त्या आता करंट रिलेटेड क्वेश्चन होता, BJP कडे त्यावेळेस होत्या. पुढचा क्वेश्चन, खालीलपैकी कोणते किंवा कोणती मूलभूत कर्तव्ये नाहीत? मूलभूत कर्तव्य विचारलेली आहे. भारताचे सार्वभौमत्व, एकात्मता आणि अखंडता टिकवणे आणि संरक्षित करणे आहे मूलभूत कर्तव्य. सार्वत्रिक निवडणुकाच्या वेळी आपल्या प्रौढ मताधिकाराचा वापर करणे हे नाही. आपल्या संमिश्र संस्कृतीचा वैभवशाली वारसाचे मूल्य जतन करणे हे देखील आहे.
म्हणजे ए आणि सी इथे मूलभूत कर्तव्य आहेत आणि बी आहे ते नाही. मग आपल्याला कोणतं विचारलं? नाही. म्हणून बी जे आहे ते या प्रश्नाचं उत्तर असेल. 45चं बी असेल. बघा थोडी माहिती सांगतो. स्वर्णसिंह समितीच्या शिफारसीनुसार घटनेच्या भाग 4A मध्ये कलम 51A मध्ये मूलभूत कर्तव्य जी आहे ती दिलेली आहे. सध्या मूलभूत कर्तव्य 11 आहे. जेव्हा सुरुवातीला म्हणजेच जी घटना दुरुस्ती केली होती 42वी घटना दुरुस्ती 1976ची, तर तेव्हा 10 होते आणि आता नवीन 186व्या घटना दुरुस्तीने ऍड करण्यात आलं शिक्षणासंबंधी, तर आता ते 11 झालेले आहेत. सो एवढी माहिती महत्वाची आहे. आणि कर भरणे किंवा कर्तव्य न पाळल्यास शिक्षा असे देखील या स्वर्णसिंग समितीने शिफारसी केल्या होत्या, पण त्या इथे ऍड करण्यात आलेल्या नाही मूलभूत कर्तव्यांमध्ये. बघा पुढचा प्रश्न खूप इझी क्वेश्चन आहे, पण कन्फ्यूज देखील होऊ शकता तुम्ही वेळेवर. नीती आयोगाचे पूर्ण रूप आपल्याला सांगायचं आहे, म्हणजे फुल फॉर्म सांगायचा आहे. फुल फॉर्म नीती आयोग म्हणजे काय? नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. ट्रान्समिटिंग येईल का? नाही, पहिलं कट करून टाकायचं. कोणतं तरी आहे, हे नसेलच. आणि इन्स्टिट्यूट आणि इन्स्टिट्यूशन यामध्ये आयोगाने आपल्याला कन्फ्युजन केलं होतं. सो ते करेक्ट आन्सर जे आहे ते इन्स्टिट्यूशन आहे. नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. मग नीती आयोग काय आहे? एक घटनात्मक संस्था आहे का? नाही. म्हणजे घटनात्मकही नाही आणि वैधानिकही नाही, म्हणजे कुठल्या कायद्याद्वारे देखील स्थापन केलेली नाही. ती एका ठरावामार्फत स्थापन झालेली एक स्वतंत्र संस्था आहे. नेक्स्ट क्वेश्चन जो की लास्ट क्वेश्चन आहे. संविधानामध्ये डॅश डॅश स्थापन करण्याची तरतूद आहे ज्या मार्फत जिल्ह्यातील पंचायत आणि नगरपालिकांनी तयार केलेल्या योजना एकत्रित करणे आणि नंतर संपूर्ण जिल्ह्यासाठी प्रारूप आराखडा तयार करणे अपेक्षित आहे. तर जिल्हा नियोजन समित्या स्थापन करण्याची अशा प्रकारची तरतूद आहे. बघा जर तुम्ही कन्सिडर केलं तर 74वी जी घटना दुरुस्ती आहे 1992ची, त्यामध्ये तुम्हाला 243Z मध्ये जिल्हा नियोजन समिती संबंधित तरतूद दिसेल. जिल्हा नियोजन समिती. आणि एक आता यावरती जर क्वेश्चन आला तर फ्युचरमध्ये क्वेश्चन बनू शकतो. सो 243ZE मध्ये कोणती तरतूद आहे? तर ई मध्ये आहे महानगर नियोजन समिती. महानगर नियोजन समिती अशा प्रकारे आहे. बघा या जिल्हा नियोजन समितीमध्ये पालकमंत्री जे असतात तुमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री, तर ते अध्यक्ष असतात. जे कलेक्टर असतात ते सचिव असतात. ओके. आणि पंचायती व नगरपालिकांसंबंधी ही जिल्हा नियोजन समिती जी असते ती काम करत असते. अशा प्रकारे मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण STI मेन्सचे जे काही क्वेश्चन होते इम्पॉर्टंट पॉलिटी विषयाचे ते सर्वच क्वेश्चन कव्हर केलेले आहेत. आय होप तुम्हाला सर्व क्वेश्चन अंडरस्टँड झाले असतील, त्याविषयी माहिती देखील एक्स्ट्रा मिळाली असेल. बघा आता जर तुम्हाला एक क्वेश्चन पेपर डाउनलोड करायचे असेल तर आपल्या MPSC पॉइंट वेबसाईटवरती सर्व क्वेश्चन पेपर त्यांच्या आन्सर की सहित आहे. सो यू कॅन डाउनलोड फ्रॉम देअर. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओसाठी एवढेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.